संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने। छावा चित्रपट सर्वांनी पाहिला असेल। या छावा चित्रपटामधील औरंगजेबाच्या लेकीचं महाराजांच्या बलिदानानंतरचं वाक्य, जो काही चित्रपट छावा वितरित झाला सोशल मीडियावर, त्याच्याबद्दल बरंच काही लिहिलं जातं आणि सर्वात महत्वाची गोष्ट, चांगली गोष्ट म्हणजे त्या चित्रपटाबद्दल, त्या सीनबद्दल ऑलमोस्ट चांगलंच लिहिलं जातं। आता छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांनी तो सीन आठवा, जी काही आर्थिक राजधानी असलेलं जे काही बुरहानपूर होतं ते लुटून चिराग केल्यानंतर जेव्हा औरंगजेब प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातो आणि तिथं गेल्यावर तिथली जी काही परिस्थिती पाहतो, तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या डोक्याचा जो काही सरताज होता, जो मुकुट होता, जी पगडी होती, तो उतरून ठेवतो। तो मला वाटतं ह्या संपूर्ण चित्रपटातला सर्वात भारी प्रसंग आहे। का भारी प्रसंग आहे तेही आपण या ठिकाणी नक्कीच त्याची थोडीशी रूपरेषा पाहून घेऊया। जर आपण हे दिलेलं चित्र जर बारकाईनं जर पाहिलं ना, आपल्याला या आर्थिक राजधानी बुऱ्हाणपूरची झालेली दैना दिसून येते। संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर हल्ल्याचा जो काही प्रत्यक्ष साक्षीदार असलेला जो काही शत्रू पक्षातील सैनिक होता, त्या सैनिक पक्षाला एक जाणीवपूर्वक जीवदान दिलं होतं। त्याला त्यांनी जिवंत ठेवलं होतं आणि तो प्रसंग आठवा। त्याला जिवंत पाहून औरंगजेब त्याचा रागातून काढलेला मुर्दा देखील आपल्याला दिसत आहे। तो राग, तो क्रोध संभाजी महाराजांविरुद्ध पहा। दिल्लीश्वर असलेला हा शहिंशाह औरंगजेबावर महाराष्ट्राच्या मातीमध्ये लाखोचं सैन्य आहे, लाखोची हत्ती आहेत, घोडे आहेत, सर्व लवाजमा। एवढंच नाही तर स्वतःचं तख्त देखील फिरण्याची त्याची ओढवलेली नौबत दिसत आहे। पिक्चर बारकाईनं पहा, त्याच्या मागे त्याचं तख्त दिसतंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तख्त घेऊन त्याला फिरावं लागत होतं आणि हे सगळं कोणामुळं झालं? तर जय झालं छत्रपतींच्या शिवरायांच्या छाव्यामुळे। छत्रपती संभाजी महाराज काय होते हे सांगण्यासाठी मला वाटतं हा प्रसंग पुरेसा आहे। अतिशय सुंदर पद्धतीने तो रचला। या चित्रपटात जे काही आहे, संभाजी महाराज छावा काय होत, हा मला वाटतं पिक्चर्स आपल्याला इव्हेंट खूप छान पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगतो। आणि या चित्रपटाच्या शेवटी संभाजी महाराजांचं बलिदान झाल्यानंतर जो पहिल्यांदा मी डायलॉग सांगितला, जो काही संवाद आहे, तो प्रेक्षकांना देखील सुंदर करून सोडतो। तर औरंगजेब आणि हा त्याच्या लेकीतला हा संवाद आहे, जी लेक औरंगजेबाला संभाजी महाराजांचं बलिदान झाल्यानंतर सांगते। ती बारकाईने विचार करायचा, संवादामागची प्रेरणा पहा। संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने। अपनी जिंदगी का मातम मनाने, मौत का जश्न मनाकर चला गया। औरंगजेब आणि त्याची लेक आणि त्याचबरोबर मुघल सल्तनतची काय मानसिक अवस्था झाली असेल ना, या सर्वांचा अंदाज आपल्याला या ठिकाणी मिळतो। संभाजी महाराजांचे बलिदान आणि बलिदान झाल्यानंतर लगोलग औरंगजेबाला राजाराम राजे छत्रपती स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाल्याची बातमी आल्याचा जो प्रसंग आहे ना, त्या प्रसंगामध्ये मराठ्यांच्या या झंझावातापुढे हातबल झालेला, चिडलेला, प्रचंड नैराश्य आलेला आणि वरवर अतिशय क्रूर वाटणारा जो काही औरंगजेब होता, आतून पूर्णपणे हल्लेला हा औरंगजेब आपल्याला या चित्रपटामध्ये दिसतो। औरंगजेबाची मनातील मानसिक अवस्था मला वाटतं या छोट्या प्रसंगानं आपल्याला अगदी छान पद्धतीने दाखवली। हा प्रसंग मला तुमच्याशी शेअर करावा असा जरूर या ठिकाणी वाटतो। धन्यवाद।